नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचे नाव देण्याचा ठराव राज्य सरकारने केंद्र सरकारकडे पाठवून 3 वर्षे उलटली तरी अद्याप निर्णय न झाल्याने प्रकल्पग्रस्तांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे। या पार्श्वभूमीवर येत्या 6 ऑक्टोबरला मोठ्या प्रमाणावर आंदोलन उभारण्याचा निर्णय घेण्यात आला असून या आंदोलनात सुमारे 2 ते 3 लाख प्रकल्पग्रस्त सहभागी होतील, अशी माहिती खासदार बाळेमामा यांनी दिली। लोकनेते दिबा पाटील यांचे नाव विमानतळाला दिल्याशिवाय आम्ही विमान उडू देणार नाही, असा स्पष्ट इशारा त्यांनी सरकारला दिला आहे। दरम्यान माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना बाळेमामा म्हणाले, रामशेठ ठाकूर आपल्या समाजाचे ज्येष्ठ नेते आहेत, आम्ही त्यांचा आदर करतो, मात्र त्यांनी आमचा अनादर होईल अशी वक्तव्ये करू नयेत। अशा वक्तव्यांमध्ये बाळेमामा तुमच्या 10 पट पुढे आहेत, अशा शब्दात त्यांनी उत्तर दिले आहे। यांचं नाव विमानतळाला लागावं ही मागणी साधारणतः आता आपल्या लक्षात आली की 2008 पासून सुरू झाली, परंतु हयात असताना दिबा पाटील साहेबांनी स्वतःच्या नावासाठी विरोध दर्शवला की माझं नको सगळ्याच बाबतीत, कारण ते स्वतःचं नाव कुठल्याच याच्यात देत नव्हते। त्यांचे जे आदर्श होते त्या आदर्शांचेच फक्त ते नाव द्यायचे। त्याच्यानंतर 2008 पासून चालू झाल्यानंतर आपण मधल्या काळात पाहिलं असेल, खूप मोठं आंदोलन उभं राहिलं। मला वाटतं लाख लोकांचं आंदोलन झालं, ज्याची दखल राज्य सरकारने घेतली। त्यानंतर राज्य सरकारने दखल घेऊन केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवला। आता तो प्रस्ताव पाठवून साधारणतः 3 वर्ष झाली। मी खासदार झाल्यानंतर मीही याच्यात पाठपुरावा केला, एक समाजाचा भाग मीही असल्यामुळं मीही याच्यात पाठपुरावा चालू केला। मी जेव्हा पत्र लिहिलं, मलाही पत्राचं उत्तर आलं की विचाराधीन आहे। त्यानंतर जेव्हा 4 जूनचा मोर्चा होता, बरंच म्हणजे मला वाटतं 1-1.5 वर्षाच्या कालावधीनंतर ती रॅली असेल, तर ती रॅली 4 जूनची होती, 4 का 24 जून, हा 24 जून बाईक रॅली होती, 24 जूनची जी रॅली होती, तर त्या रॅलीला जेव्हा आम्हाला सगळ्यांना व्हॉट्सअपवर मेसेज होते, कोणालाही फोन किंवा स्वतः निमंत्रण नव्हतं, आणि तरी सुद्धा आम्ही सगळेजण गेलो होतो। पण तिथं जेव्हा मी परिस्थिती पाहिली तेव्हा सत्ताधारी पक्षाचा एकही नेता त्या रॅलीमध्ये नव्हता, आणि तिथं मग आम्ही थांबलो। मी जे आमचे अध्यक्ष होते दशरथ पाटील साहेब यांच्याशी चर्चाही केली। ते बोलले का संजीव नाईक साहेब येतात, आम्ही अर्धा तास थांबलो, ते न आल्यामुळे आम्ही रॅली चालू केली। परंतु त्याच्यानंतर माझ्या लक्षात आलं का काहीतरी नामकरणाच्या बाबतीत अडथळा आहे, आणि म्हणून मग मी 30 जुलैला स्वतः लोकसभेत बोललो। संसदेत बोलल्यानंतर खरं म्हटलं तर ते आम्हाला उत्तर यायला हवं होतं आतापर्यंत, परंतु त्या बाबतीत आता मला उत्तर नाही परत आलं। आणि म्हणून आता जसं जसा कालावधी लोटत गेला आणि याचं उद्घाटन विमानतळाचं हे जवळ आलं, जवळ तुम्हाला माहिती असेल 30 सप्टेंबर हे नक्की झालं होतं, तर त्याच्यामुळे साहजिकच त्याच्या अगोदर शासनाचं लक्ष वेधायला हवं किंवा शासनाला जागे करायला हवं, म्हणून मी ती कार रॅलीचं आयोजन केलं होतं। कार रॅलीचं आयोजन झालं। कार रॅलीच्या आयोजनानंतर आतापर्यंत तरी सुद्धा शासनाने भले 30 तारखेचं पोस्टपोन झालं, परंतु आता मला वाटतं 8 तारखेचा उद्घाटनाचं आहे, आणि आमचं तेव्हाही म्हणणं होतं, आजही म्हणणं आहे की तुम्ही ज्याप्रमाणे बोललात की उद्घाटनाच्या वेळेस राष्ट्रीय नेते दिबा पाटील साहेब नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ असं नाव असेल, तर त्याप्रमाणे शासनाने जसं बोललंय तसं चालावं, अन्यथा आमचं आजही म्हणणं आहे। मागच्या मीटिंगमध्ये तुमच्या माहितीसाठी मुद्दाम सांगतो, शनिवारी म्हणजे साधारणतः 10 दिवसापूर्वी जी नवी मुंबईमध्ये मीटिंग झाली, त्या मीटिंगमध्ये नंतर मग सगळे आले होते, सर्वपक्षीय होते, मीही होतो। त्याच्यात आमचा निर्णय झाला की बा ठीक आहे, मुख्यमंत्री महोदयांची भेट घेऊ। मला विचारणा झाली की तुझं काय म्हणणं आहे, तुम्ही बोलू ठीक आहे, मुख्यमंत्री महोदयांनी जर सांगितलं की 100% हेच नाव लागणार आणि आम्ही लावणारच, एवढं बोललं तरी ठीक आहे, आपण पुढचे आंदोलन किंवा जे असेल ते स्थगित करू। त्यांनी सांगितलं ठीक आहे, 2 ते 3 दिवसात मुख्यमंत्री महोदयांची आपण मिटिंग घेऊ। त्या गोष्टीला आता 10 दिवस झाले, अजून नाही मुख्यमंत्री महोदयांची मिटिंग झाली। आणि योगायोगाने बघा, मागच्या सोमवारी आपल्याला कल्पना असेल मुख्यमंत्री महोदय ठाण्यात होते, गुरुवारी मुख्यमंत्री महोदय नवी मुंबईत होते, पण तरी सुद्धा या समितीसाठी कुठल्याही प्रकारची वेळ दिलेली नाही। आणि त्याच्यामुळे एकंदरीत सगळ्या बाबतीत विचार केला तर संशयाचं वातावरण आहे।
आणि अनेक चर्चा येतात की ह्या नावाविषयी चर्चा चालू आहे, त्या नावाविषयी चर्चा चालू आहे, परंतु सत्ताधारी पक्षाचे लोक बोलताना सांगतात की नाही, महाराष्ट्र शासनाने तो ठराव पाठवलेला आहे आणि केंद्र त्या बाबतीत विचार करत आहे. माझं म्हणणं 3 वर्ष झाली, अजून तो प्रस्ताव कॅबिनेटमध्ये सुद्धा आला नाही. आपण सांगा ना, 3 वर्षात केंद्राच्या किती कॅबिनेट बैठका झाल्या असतील? पण जर तुम्हाला द्यायचंच आहे, महाराष्ट्रातून एकच नाव गेलेलं आहे आणि केंद्र सरकार सुद्धा पॉझिटिव्ह आहे, तर मग अडलंय कुठं? आणि म्हणून या सगळ्या गोष्टीसाठी थोडंफार का नाही सुद्धा आमच्या लोकांमध्ये संभ्रम आहे. आणि म्हणून आम्ही ठरवलं की पुन्हा एकदा येत्या 6 तारखेला आम्ही तीव्र आंदोलन करणार आहे. साधारणतः 2 ते 3 लाख लोक घेऊन, आमच्या समाजाची सगळीच लोक येतील. समाजाची सोडावं, ऍक्च्युअली दिबा पाटील साहेबांनी जे काम केलेलं आहे सगळ्याच समाजासाठी केलेलं आहे ना. स्त्री भ्रूण हत्येचा जो कायदा केला हा सगळ्या देशभरातील आमच्या माता भगिनींसाठी केलेला आहे. जो जमिनीचा 12.5% कायदा झाला देशभरातील शेतकऱ्यांसाठी झालेला आहे. कुळ कायदा, या सगळ्या गोष्टी विचार केल्या तर आम्ही सगळ्यांना आवाहन करणार आहोत. आणि यावेळेस धडक म्हणजे मोर्चा आमचा जो असेल हा विमानतळाच्या दिशेने असेल. आणि आम्ही तेव्हाही बोललो, आजही सांगतो, जर दिबा पाटील साहेबांचं नाव दिलं नाही तर हे विमानतळ आम्ही चालू होऊ देणार नाही. तेच तर सांगा, चालू होऊ देणार नाही म्हणजे त्याचा अर्थ तेच आहे ना, आम्हाला आज सोडणार नाही, पण बाहेरून तर आम्ही सगळं काही करू शकतो ना. रामशेठ ठाकूरने काल प्रेसवर घेऊन सांगितलं की तुम्ही तुमचा काय संबंध नाही, तुम्ही आज कुठे होतात ते दिवस आणि आता अचानक खेळ घेण्याकरता तुम्ही आला. बघा, एक सांगू का, रामशेठ ठाकूर साहेब आमच्या समाजाचे ज्येष्ठ नेते आहेत, मी त्यांचा आदर करतोय. परंतु खरं म्हटलं तर या आंदोलनाशी त्यांचाही पहिले काही संबंध नव्हता. तेही 2021 नंतर याच्यात आले. जे खरं मोठं जनआंदोलन झालं होतं ना जेव्हा, तेव्हा रामशेठ ठाकूरही नव्हते, मीही नव्हतो, कोणीच नव्हतं. तेव्हा ह्या सगळ्या ज्या आमच्या संस्था, सागरी जेवढे काय आमच्या संस्था आहेत भूमिपुत्रांच्या, या सगळ्या संस्थांनी ते आंदोलन केलं होतं. त्यावेळेस कोण नव्हतं. पण बघा आता ठीक आहे, त्याविषयी रामशेठ ठाकूर साहेब बोलले. मी आजही सांगतो का ठीक आहे, ते आमच्या समाजाचे ज्येष्ठ नेते आहे, आम्ही त्यांचा आदर करतो. पण त्यांनी पण आमचा आदर करायला हवा, अनादर तर करू नये कमीत कमी. बरोबर आहे ना. आता ते जर समजा आता बोलता बोलता आम्हाला उपरे बोलत असतील, उपऱ्यांना कोणी डोक्यावर घेतले हे रामशेठ ठाकूर साहेबांनी मला सांगू नये. आणि मी हेही सांगतो की मी आजही त्यांना विनंती करतोय, तर मी खूप रिस्पेक्टिव्ह माणूस आहे, मी तुमचा आदर करतो, तुम्ही माझ्या समाजाचे ज्येष्ठ नेते आहेत, परंतु तुम्ही जर अशा प्रकारचे वक्तव्य कराल तर या अशा प्रकारच्या वक्तव्यामध्ये बाळामामा तुमच्यापेक्षा 10 पटीने पुढे आहे. मला काहीही बोलता येतं, परंतु सध्या विषय काय आहे? सध्या विषय हा आहे की त्या विमानतळाला दिबा पाटील साहेबांचं नाव लागलं पाहिजे, स्थानिक भूमिपुत्रांना त्यांचा न्याय हक्क मिळाला पाहिजे. सध्या रामशेठ ठाकूर साहेब, बाळामामा सगळे बाजूला ठेवा. 6 तारखेच्या आंदोलनाला रामशेठ ठाकूरांचं आमंत्रण करणार ना, मी सगळ्यांना आमंत्रण करणार. आणि अगोदर पण सांगतो, त्यांनी कबूल केलं ना, तर तेव्हाही त्यांना आमंत्रण. आता त्यांच्या कालची ती हे वाचलं मी, त्यांनी सांगितले का माझंही नाव घेतलं, तर ऍक्च्युली आमची त्या दिवशीच्या मिटिंगमध्ये रामशेठ ठाकूर साहेबांचं नावच नाही आम्ही घेतलं. आता ते कुठल्या मीडियावाल्यांनी कोणी नाव घेतलं असेल ते त्यांनाच माहिती, पण आम्ही स्वतः नव्हतेच तर नाहीच नाव घेणार ना, कशाला नाव घेणार. सर, जेव्हा बाळासाहेब ठाकरेंच्या विमानतळाला नाव देण्याचा प्रस्ताव आला होता त्याचवेळी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी असं एक वक्तव्य केलं होतं की हे मुळात मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचाच एक भाग असल्यामुळे मुंबई विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आहे, त्यामुळे एखाद्या विमानतळाला एकदा आंतरराष्ट्रीय स्तरावर नाव दिल्यानंतर ते नाव म्हणजे जो विमान कायदा आहे त्याच्यानुसार नाव बदलता येत नाही, एकच नाव राहतं. त्यामुळे उद्या भविष्यात बाळासाहेब ठाकरे असतील, म्हणजे त्यांनी तेव्हा केली किंवा कोणी इतरांचं नाव देण्याचा जरी प्रस्ताव आला तरी ते नाव बदललं जाऊ शकत नाही. त्यामुळे तेव्हा त्यांनी असं म्हटलं होतं की ही जी नावाची जी मागणी आहे ती निरर्थक आहे. त्याने तुम्ही आता खासदारात त्यामुळे ती अडचण निर्माण होते असं मला वाटतंय का? नाही, बघा एक लक्षात ठेवा, मुंबई विमानतळ आणि नवी मुंबई विमानतळ हे फरक आहे, हे फरक आहे ना. आणि एक लक्षात ठेवा, हे असं विमानतळ आहे ज्याची फक्त घोषणा झाली 2008ला आणि त्याच दिवशी मागणी झाली की या विमानतळाला राष्ट्रीय नेते दिबा पाटील साहेब यांचं नाव देण्यात यावं. त्याच वेळेस 2008ला
म्हणजे आणि हे जे त्या विमानतळाचं नाव वेगळं आहे, या विमानतळाचं वेगळं, उद्या पुण्याचाही वेगळा पार्ट चालू आहे, सगळीकडचे चिपी विमानतळ आहे त्यांच्या नामकरणाचा एक वेगळा विषय आहे. हे सगळे वेगवेगळे विषय. पण तुम्ही पाहिलं असेल या सगळ्यात जास्त आग्रही मागणी आंदोलन हे या विमानतळाच्याच नामकरणासाठी झालेलं आहे. बाकी कुठल्या विमानतळाच्या नामकरणासाठी झालेलं आहे तुम्ही मला सांगा ना. स्थानिक भूमिपुत्र एवढे कधी एकवटले? तुमचा मुद्दा बरोबर. त्याच्या ह्याने कोण म्हणतंय की विमान, त्यामुळे विमान जो एअरपोर्टचं जे हे आहे त्यामुळे ते कायद्यानुसार ती अडचण येते का? कारण की केंद्राकडे तो प्रस्ताव दिला 3 वर्षापूर्वी, त्याच्यानंतरही प्रस्ताव दिल्यानंतर तो जो हे त्या कायद्यानुसार अडचण येते का नामकरणाची? नाही. कॅबिनेटमध्ये जर तो मंजूर होत नसेल ह्याच्यात केंद्रीय ह्याच्यामध्ये तर ती अडचण आहे का? मला तो आहे विचारायचं. नाही बघा, कायद्यानुसार अडचण असते तर माझ्याकडे एक पत्र आहे, मी तुम्हाला देतो. केंद्र सरकारने मला उत्तर दिलेलं आहे. केंद्रीय मंत्री महोदय राममोहन नायडू साहेबांनी 4 जूनला, मी मे मध्ये त्यांना ऍप्लिकेशन दिलं होतं किंवा या विमानतळाला असं नाव देण्यात येतं. तर त्यांनी मला पत्रात दिलेलं आहे की बाबा या महाराष्ट्र शासनाकडून ठराव येऊन एकच नाव आलेलं आहे आणि केंद्र सरकार त्याच्याबद्दल विचार करत आहे, केंद्र सरकारच्या विचाराधीन आहे. जर तसं काय असतं तर कायदेशीर त्यांनी सांगितलं असतं की अशी आमची अडचण आहे. पण हा कायदेशीर भागत नाही हो याच्यात. मुंबई, नवी मुंबई एक्सटेन्शन नामकरण होणार आहे का? म्हणजे जर तुम्ही ज्याप्रमाणे म्हणतात ते आम्ही आंदोलन करणार 6 तारखेला, बरोबर आहे, आणि 8 तारखेला हे उद्घाटन होणार. मग उद्घाटन होताना विमानतळाचं नाव तर आता काय बिना नावाचं जे उद्घाटन होणार? नवी मुंबई सांगितलं ना, म्हणून तुम्हाला सांगितलं ना. आता ते काय बोलतात, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ. म्हणजे तुम्ही जे बोलता ना ती कायदेशीर अडचण नाही. मुंबई एअरपोर्ट वेगळं आहे, नवी मुंबई वेगळी आहे. नाही, आम्ही बघा, आमचं आंदोलन म्हणजे आम्ही एक करावे गावाचं लोकेशन ठरवलेलं आहे, तिथे सगळे लोक जमतील, तिथून आमचा लॉंग मार्च निघेल करावे गाव, तिथून आमचा लॉंग मार्च निघेल आणि तिथून आम्ही विमानतळाच्या इथे प्रवेशद्वारावर जाऊन धडक मोर्चा देऊ आणि तिथे अर्ध्या तासाचं हे होईल, भाषण होईल.